मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या थकीत हप्त्यांमुळे सध्या राज्यातील महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि याचं मुख्य कारण प्रशासकीय आणि आर्थिक अडचणी असल्याचं समोर आलंय। शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाकडून या योजनेसाठीचा आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे बँक खात्यात थेट पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थांबली आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल तसंच मे महिन्याचा हप्ता पूर्णपणे रखडला। आता प्रशासनाने यावर मार्ग काढला असून थकीत 4 महिन्यांचे हप्ते महिलांना एकदम न मिळता 2 टप्प्यात दिले जाणार आहेत, ज्यामध्ये सर्वात आधी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली असून हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता दिला जाईल। दरम्यान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली असून तब्बल 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले। यामध्ये 60 लाख महिलांनी अनिवार्य असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय, तर उर्वरित 20 लाख महिलांच्या कुटुंबात 4 चाकी गाड्या असणं किंवा त्या नमो शेतकरी महासन्मान निधी सारख्या इतर योजनांचा लाभ घेत असल्याचे छाननीत आढळल्याने त्या अपात्र ठरल्यात। विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेसाठी 2,31,00,000 महिला पात्र ठरल्या होत्या, मात्र आता महिला व बालविकास विभागाने छाननी कडक केल्यामुळे केवळ खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे।